शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी सतीश राठोड, नेट एफएम ठिबक पुणे येथे वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहे. आज मी आहे प्रगतशील शेतकरी श्री महादेव अनभुले साहेब यांच्या हिंगणगाव येथील 2.5 एकर डाळिंब बागेमध्ये. साहेबांनी या ठिकाणी नेट एफएमचं ड्रिप लाईन यूज केली आहे. त्यामध्ये त्यांनी PCJ ड्रिपर 8 लिटर प्रति तास डिस्चार्ज घेतलेला आहे आणि त्यांची लागवड जी आहे ती 8x13 वरती साहेबांनी लागवड केली आहे. गेली 2015 पासून ते डाळिंबाची शेती करतायत आणि त्या शेतीच्या माध्यमातून साहेबांनी चांगल्या प्रकारे आर्थिक जीवनमान जे आहे ते उंचावण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. भरघोस उत्पादन त्यांनी नेट एफएम ठिबकच्या मदतीने त्यांनी घेतलेलं आहे आणि मागील 2 वर्षापासून साधारणतः ते नेट एफएमचे ड्रिप यूज करतायत. तर आज आपण प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक यशोगाथा किंवा साहेबांची जी यशोगाथा आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते. तर या ठिकाणी आपली जी डाळिंब बाग आहे आपण यामध्ये नेट एफएम ड्रिप लाईन यूज केली आहे. तर माझा पहिला प्रश्न साहेब असा राहील तुम्हाला की डाळिंब शेती करण्याची संकल्पना किंवा आपण डाळिंब शेतीकडे जायला पाहिजे तर असं आपल्याला कधी वाटलं आणि कशा प्रकारे आपण डाळिंब शेतीकडे आला त्याबद्दल थोडक्यात सांगा. सुरुवातीला ऊसाचंच पीक होतं, बरं, पण तशी जमीन त्या प्रतीची आपल्याकडे नव्हती. बरोबर. 2014ला मी अशी जमीन खरेदी केल्यानंतर ती मुरमाड जमीन डाळिंबासाठी योग्य वाटली Right. आणि तिथूनच डाळिंबाची सुरुवात केली. क्रॉस तुमचा सुरू झाला. सुरुवातीला 5 एकराचा Right. प्लॉट तयार करून सुरुवात झाली डाळिंबाची. तर सुरुवातीला तुम्ही वेगवेगळ्या विविध कंपन्यांचे लोकल कंपनी असेल किंवा ड्रिप वापरला असेल आणि तुम्ही आता नेट एफएम ड्रिप यूज करतायत. बरोबर. तर नेट एफएम ड्रिप आपण कोणत्या सालापासून यूज करताय? साधारणतः 2 ते 2.5 वर्ष झालं सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर तर वगैरे कंपनीचं ड्रिप वापरलं. अच्छा. पण इनलाईन होता, आता ऑनलाईन कडे आणि झाडाची ग्रोथ, फळाची क्वालिटी, चमक, शायनिंग जे राहण्याची पद्धत आहे ना व्यवस्था ती या 8 लिटरच्या ड्रिपर मुळे आणि नेट एफएमच्या ड्रिपर मुळे फायदा झाला. त्यामुळं इथून पुढे मी जुनी सगळीच ड्रिप बदल करून संपूर्ण क्षेत्रासाठी नेट एफएमची ड्रिप केली. म्हणजे सर्वप्रथम नेट एफएमची ठिबक आपण करायला पाहिजे. मग त्याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? सुरुवातीला नेट एफएम बद्दल माहिती नव्हतं. मग जगातील सर्वोत्तम ड्रिप आहे असं ऐकून होतं, पण आपण प्रत्यक्षात वापरलेलं नव्हतं. पण आमचीच बंधू म्हणले तरी चालेल, राहुल अनभुले साहेब यांनी इंदापूरमध्ये त्यांचं शॉप आहे. सुरुवातीला संबंध जास्त नव्हता, नंतर आल्यानंतर मग त्यांच्याकडे माहिती घेतली, वापरायला चालू केलं. एकदम चांगल्या प्रतीचं आणि उच्च क्वालिटीचं तुम्हाला रिझल्ट मिळाला. ओके. तर आता आपण 2.5 एकर वरती नेट एफएम ड्रिप आपण केली. आता पूर्ण शेती जर बघितली आपण तर किती एकर वरती आपल्याकडे डाळिंब शेती आहे सध्या? डाळिंब शेती 5 एकरवर आहे आणि त्यापैकी नेट एफएमचा आपण किती? नेट एफएम आता माझ्या हिशोबाने 4 एकर पर्यंत झाले. 4 एकर पर्यंत. तर आपण हेक्टरच्या हिशोबामध्ये आपण हिशोबाला समजायला सोपं म्हणून विचारतोय, एका हेक्टरला आपल्याला उत्पन्न किती मिळालं टनामध्ये डाळिंबाचं? 10 टनापर्यंत. हेक्टर का? हेक्टरला 25 टनापर्यंत. 25 टन उत्पादन मिळालं. राईट. आणि त्याचा जर आपण खर्च पूर्ण बघितला तर किती साधारणतः ठिबक आणि इतर सर्व गोष्टी असेल? साधारणतः सगळा औषधासहित खर्च 8 ते 9 लाखापर्यंत जातो हेक्टरी. आणि त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न किती मिळणार? बेनिफिट 16 ते 17 लाख रुपये आहे. 16 ते 17 लाख रुपये म्हणजे टोटल आपलं 25 लाख पकडला. बरोबर. आणि त्यापैकी 9-10 लाख तर 16 ते 17 लाख रुपये 16-17 लाख तुमचं बेनिफिट राहते. तर ह्या आता जी तुम्ही ठिबक केली तर ठिबकच्या बद्दल अजून तुम्हाला काय अनुभव आले त्याच्यामध्ये? उच्च क्वालिटीचं ड्रिप आहे. ड्रिपर आणि हा पेशी ड्रिपर असल्यामुळं पाण्याची खालच्या टोकापासून ते वरच्या टोकापर्यंतची सारखं पाणी पडण्याची क्षमता आहे. आणि फळबागेला जेवढं पाणी पाहिजे ना त्या प्रमाणात पाणी या ड्रिपरने मिळतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही खरंच चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी नेट एफएम ड्रिपचं जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते साध्य झालेलं आहे आणि आपल्याला पूर्ण समाधान आपण त्याच्याबद्दल आहात. 100%. हे जर आपल्याकडे ड्रिप नसेल किंवा उदाहरणार्थ आपण पारंपरिक पद्धतीने समजा केले असते डाळिंब बाग तर तुम्हाला किती त्याच्यामध्ये उत्पन्न मिळालं असतं काय सांगाल? पारंपरिक पद्धतीने तर ते आलंच नसतं. पण एक दुसऱ्या कंपनीचं जर घेतलं तर ते बंद पडणं, राईट, किंवा क्षार वाढून इनलाईन मध्ये क्षार वाढून ती खराब होणं, त्याच्यापेक्षा हे जे नेट एफएमचं आहे ना ऑनलाईनचं एकदम टेस्ट आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना संदेश देऊ इच्छिता? तर शेतकरी बांधवांना आता आपण बघितलंय की महादेव अनभुले साहेबांनी मागील 2.5-3 वर्षापासून नेट एफएम ड्रिप यूज करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी भरपूर डाळिंबाचं उत्पादन घेतलेलं आहे. साहेब आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि आपण नेट एफएमचं ड्रिप यूज करताय त्याबद्दल मी आपलं सर्व नेट एफएम परिवार आणि शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमचा आभार सुद्धा व्यक्त करतो. आणि आपण जी माहिती दिली ती शेतकऱ्यांना निश्चितच आवडेल आणि शेतकरी सुद्धा जास्तीत जास्त ड्रिप कडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.